मंडळी नमस्कार. बिग बॉस मराठी सीझन 6चा भाऊचा धक्का आणि त्यावरती होणार कोणाचं इविक्शन हा मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या बिग बॉस फॅनना पडलेला आहे. परंतु घाबरू नका, तुमच्यासाठी खास न्यूज घेऊन आलोय बिग बॉस मराठी सीझन 6च्या या भाऊच्या धक्क्याची आणि कोण होणार इविक्ट या आठवड्यात आणि सर्वात कमी वोट कोणाला होते याविषयीची माहिती. तत्पूर्वी आपल्या या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. मित्रांनो, या आठवड्यामध्ये 6 जण नॉमिनेटेड होते. तर संकेत, रेवा, अनुश्री, प्राजक्ता, दीपाली आणि तन्वी ही लोक नक्कीच नॉमिनेटेड होती. आणि नॉमिनेशन नंतर कोणाला किती मतं पडली असतील तर हे आपण पाहणार आहोत. सगळ्यात ज्या कमी वोट जे पडलेले होते ॲज पर वोटिंग ट्रेंड्स, संकेतला, त्याच्यानंतर रेवाला, नंतर अनुश्रीला आणि प्राजक्ताला, दीपालीला आणि तन्वीला सर्वात जास्त वोटिंग होते. म्हणजेच काय, तर वोटिंग ट्रेंडनुसार संकेत सर्वात खाली होता. परंतु आता या आठवड्यात काय फेरबदल होतात, वोटिंग ट्रेंडनुसार काढणार की कंटेंटनुसार काढणार ते पाहूया. तर मित्रांनो, आपण आता नक्कीच पाहणार आहोत की या आठवड्यात कोण जाणार घराच्या बाहेर. तुमच्यासाठी खास न्यूज घेऊन आलेलं आहे. आता या आठवड्यामध्ये प्राजक्ता शुक्रे, तन्वी कोलते, दीपाली सय्यद, संकेत पाठक, रेवा कोरसे आणि अनुश्री माने ये नक्कीच नॉमिनेशनमध्ये होते. आणि यामध्ये जे आहे नॉमिनेटेड सदस्यांपैकी कोण जाणार घराबाहेर हा मोठा प्रश्न बिग बॉस चाहत्यांना पडलेला असावा. तर 14 मार्च 2026 या रोजी या आजच्या अपडेटनुसार बिग बॉस मराठी सीझन 6च्या या आठवड्यामधून प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरती जोरात रंगली जात आहे. 9व्या आठवड्यात कमी मतं मिळाल्यामुळे प्राजक्ता घराबाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. तर रुचिता जामदार गेल्या आठवड्यात बाहेर पडली होती, आपल्याला माहिती आहे. या आठवड्यातील बाहेर पडलेली स्पर्धक जी आहे ती संभाव्य प्राजक्ता शुक्रे यांचं नाव चर्चेत आहे. गेल्या आठवड्यातील रुचिता जामदार आणि नक्कीच या आठवड्यामध्ये मागील आठवड्यात रुचिता जामदारच्या आधी प्राजक्ता शुक्रे जायला हव्या होत्या, परंतु रुचिताला काढलं गेलं. आता या आठवड्यात प्राजक्ता शुक्रे या एलिमिनेट झाल्याची चर्चा सोशल मीडियावरती होणार आहे. परंतु हे मतदान 13 मार्च 2026